चालली पुढचा
कसं काय बरं चाललंय? मजेत झालं. एकदा मित्र भेटला मी तुझा साखर पाठाचा आनंदाचा सुख सोहळा आहे. अरे बाबा. ऐका नाही आई वाचून काढलं जाते. कसं काय बरं चाललंय? भाऊ तुझ्या आशीर्वादाने मस्त झालं. अगदी छान. तुला कसं आहे? तुला पाहिल्यानंतर समाधान वाटलं. मला ना समाधान वाटलं. का बरं? लय बेकार. आता काय झालं? लग्न करून टाकावं लागलं. लग्न शेवटलं म्हणजे असं आहे का लग्न करणं म्हणजे प्रपंचीकडे अडचणी लय असतात. आधी काय बाबा लग्नात बरं होतो. खाऊन पिऊन सुखी होतो तसं आशाला पडली. तसं तिला घरी आणली ना रोज भांडण आहे. चालायचं म्हणजे लक्ष्मी काय बरोबर लक्ष्मी काय काय झालं लक्ष्मीला? काय चाललं? रोज भांड्याला भांडे काय आपण भांड्याला भांडायचं ते एका भांड्याचा आवाज कमी करायचा. काय काय आवाज कमी करायचा? आपण कमी पाहणे यायचा. त्याला बायको कशी पाहिजे बरं. बायको धरले पोर होऊन पाहिजे पोर म्हणून तिला काय म्हणाले लक्ष्मी आपल्या बाबाला आपल्या बाबाला म्हणजे आपल्या पोराला लहान मोठं करून शिक्षण करून त्याला डॉक्टर करून चांगली गोष्ट आहे. काय झालं डॉक्टर पण चांगली गोष्ट आहे. अवघड का नाही ना. 4 पैसे कमी नाव होईल का समाजसेवा होईल. मग काय एवढं माझं बायको मुस्लिम म्हणजे आणि मला घरी जमणार मला तुझं काही इच्छा आहे म्हणजे बघा तुम्ही जरी बाबाचं काही मी जरी म्हणजे मी आई माझं काय करतो आहे म्हणजे तुझी काही इच्छा आहे म्हणजे मला काय डॉक्टर फक्त माझ्या बाबाला इंजिनियर बनवलं का इंजिनियर चांगलं आहे. इंजिनिअरिंग पण चांगली पदवी आहे. मला ना का बरं? मी म्हणतो डॉक्टर इंजिनियर बरं. दोन शकतो असे आपल्या घरात भाडं अशी म्हणणारी बायको आणली काय सांगतो तू मानण्याचा आघाड आहे ना. बोलायला पाठवतो आणि बोला नाही तर बायकोचं काय झालं? त्याचे डोकं चालू असं तसं ठोका टाकली का अंगावर यायची कोथळी मी मग ठोका कोथळी फाटशी कोथळी मग काय असे आत घालणार भांडण शहरातल्या किंवा म्हणजे नाही भांडण झाले रातभर भांडण सकाळचं उठायला गेलो मग शिकली दात घासवून आता म्हणतो बायको मग चहा घ्यावा मला हाक मारायला गेलो किचन मध्ये गेलो बायको तसा बसलाय आता आत घरात मारणं आली ती माझ्या नाव घेऊन भेटली पोलीस स्टेशन काय बायकोनी माझा सकाळी उठलो मला आपण दोन आवाजात गाडी घेऊन माझ्या दारात मला म्हणजे औषध करतो तुम्ही समज हो म्हणजे बसा गाडी आणि म्हणजे डायरेक्ट साहेब माझ्या बसा गाडी काही थोडं काय नाही काही कारण नाही आम्ही काही फोन कोणाला गेला नाही चोर मला गेले नाही तुला पहिल्यापासून माझा साबून चांगला माहिती मग कसं साहेब म्हणे का बोल डायरेक्ट साहेब म्हणजे माझी चुकी लागली असं म्हणलं 2 किलोमीटर असं लागतो आपलं कुठे आणलं काय काय शिकवलं मग काही शिकवलं डायरेक्ट मला गेला हे वाटतं गोष्ट वाली मला एवढी कोपरी मला असं तू खबर आहे का काय मागायची मी बघाय आम्हाला बघायला उभं पाहिजे मग काय सांगायचं कसं तर साहेब आले मला तिथे उभं माझ्या औषध काय झाले साहेब आम्ही नवरा बायको मी फक्त बायको म्हणजे आपल्या बापाला आपण शाळा शिकू शिक्षण नवरा बायकोला एक विचार असावा बरोबर माझ्या बापाला म्हणजे आमच्या बापाला लहान मोठा करून शिक्षण करून त्याला डॉक्टर म्हणून माझी इच्छा आहे बरोबर बस एवढं बायको म्हणजे बायकोला राग आला तिच्या मुलाला भांडण झाले एवढं माझ्या तो सर्व थोडा विचार पडला मला म्हणजे औषध एवढं दिला खाली बस बायको पुढे म्हणजे बायको पिलं बायको विचारलं काय काय झालं तिची विचारलं आता तिची पद्धतीने सांगितलं बरं का साहेब काय झालं माझ्या नावावर मला डॉक्टर म्हणून आणि माझी तरी इच्छा आहे मी त्याच्या आई बरोबर मी जर 9 दिवस 8 वर्ष त्याला मोठं सांभाळा बापाने शोक्यात काय झालं 9 महिन्यांना 8 आठवडा बघ आई मग काय विषय काय मला ते पण हा बाळा तू माझा मेंटर आहे मी चांगलं ओळखतोय आम्ही 9 दिवस 9 महिने हे नाही बरोबर पोटात सांभाळाय मी त्याच्या आई मी ते नाहीये मी माता आहे घरी झालं रे असं ती म्हणली आता असं म्हणले ती म्हणते अरे म्हणजे मग मी माझ्या बाबाला लिहिलेलं आहे मला ते जो माझ्या नवऱ्याला रातभर माझा मरणाचा हाणला आता एवढं म्हणलं तर साहेब थोडा विचार करा म्हणजे काही साहेब खाली बसा म्हणजे त्या पप्पाला काय व्हायचे डॉक्टर व्हायचे जे इंजिनियर व्हायचे तो पप्पाला बोलून घ्या त्याचा मला विचार आता असं म्हणलं तू तसं म्हणलं का तर साहेब बाबाला बोलून घ्या मग तुला माहिती आहे माझं डोकं फिरलं एवढ्या लोकांनी तर साहेबाला म्हणले साहेब काय कळलं तुम्हाला काय डोक्याला आले का डायरेक्ट लोक समोर म्हणलं तुम्ही माझा पप्पाला घेऊन या तर आज वाया जाईल म्हणजे तुला खरं वाटलं काय
अरे काय बाबा गाठ दिवस आहे आता मला सकाळ पाठ उठायलो मला तर सपन पडले आता पाठ स्वप्न खरी असते आता यांना सांगाव की इराडाचे ते सोय कोणी मला मी काय मी नाही झाले काय काम झाले रागवाय झाले शेवटला बरोबर तिच्या चुली तुझी दारात माहिती वेगळी आता मी काय दिली काय झालं पडपायचे नाही बरोबर आहे पण बाय काय झालं काय झालं काल माग कोरोना आला त्या कोरोनात म्हातारी मिली अयो रे वाईट नाही लोक मग काय म्हातारी मिली तेव्हापासून म्हातारी मेंटल झालं म्हातारी मेले बघून म्हातारी नाही देतात मग काय करतो म्हातारी जीव असेल बाबा मग पारजी शेती अकारी रे काय पारजी शेती आता गावची यात्रा हा मी आंघोळ पाकळ केली कापडे बिपडे घातली बरोबर आहे. आणि म्हातारं लागलं बडबड कर काय झालं आता मला विचार केला म्हणलं म्हातारं म्हणजे काय बडबड काय चालायचं समजून घ्या भाई वयस्कर बाबा सरपंच आहे रे माझ्याकडे. हा मग काय आता समजून का तरी घ्यावा खबर रोड टम डोक्याला तुला टेन्शन आलं असेल मग काय गाठला खिशाला हक्कर करी 200 रुपयाची नोट काढली म्हातारी जागा दिली म्हणलं गावाचा शेगोळी खा याला म्हणतात पोर काय शेंगोळी का आता एखादं मी घेतली माहिती का दुसरं नाही का खाय पहिलं ते आपलं दुकानात आमचं गाव एवढं मोठं नाही शेंगोळ्या खान मर माराव आई जेव घे 200 रुपये घेऊन गेलो म्हातारं 3 दिवस घरी आलंच नाही अंगास म्हातारा आलं नाही नाही ना 200 रुपये द्यायचं म्हातारा गेले आणि मग ते बाबा मागं चिंचिन काय नाही करते अरे म्हणजे आता गावात बघायचं ना कुठं बाहेर वर्षी इकडे तिकडे पोरा डिपार्टमेंट म्हातारं काय गावात सापड नाही मनाने विचार केला काय म्हणजे म्हाताऱ्याला 200 रुपये दिलं म्हाताऱ्याला काहीतरी गाल फाटा घ्या आता काय फरक आहे आता 3 दिवस म्हातारं घरी नाही माझ्या बरोबर आहे संशय आला तुला मग काय सकाळी झोपतो आता मग शरीर म्हणजे शेताला गारका घाला वरती आपल्याला मग काय शेवट आमची ती चौकणी आहे आता नवीन खाली मारणाचं पाणी त्या इरले खाली मग तिथं मग शरीर नाही तू वारायला फोटो होतो म्हाताऱ्याची काठी आणि वाहना तिथं पाहिजे कसं हा म्हणजे तुला संशय आला संशयाला म्हाताऱ्याला 200 रुपये दिलं म्हातारा 200 रुपयाचे 10 रुपयालं आणि इरीत पडून गेलं म्हणजे तुला डाऊट आला मग तू काय म्हातारी शोध काढला नाही म्हणजे किती त्याचा जन्म त्याचा बाप अरे किती माहिती आहे माता येईल बघायला बाप जर बापाने जन्म दिला नसा ही दुनिया बघायला मिळली असते का बाप तो बाप रे बाबा मग आज त्याने आपल्याला काय त्याला काढाय नको त्याला काय पाहिजे त्याला खाऊ खाली म्हणजे तुला म्हणजे सांगायचं त्याला काय पाहिजे आज वाटलं बघू मला मी पिकत आलं अरे इरीतून म्हातारं म्हणजे इथून काढलं पाहिजे मग तापा सगळा उलटी टाकली एवढं बरी मग आणि तो भाऊ काय येत नाही शिकलोय आता वाड्याला आता काय वापर वाढायची कापडा सगळा उलटी टाकली हातात तोळी स्वतः म्हातारं पुढे माता फुगलं तुझ्या बापाने काय केलं फुगले तरी गाव आहे नको का मग सापड नाही म्हातारं मुंगी नाही सापड नाही मला नाही ना अरे रे बेकारी मग काय हे आता तोळी स्वतः म्हातारं पुढेच नाही अयो वर यो पाच कमी बरोबर घाम फुटला बरायचा टाइम झाला शबा आणि काय काय वर यायचा टाइम बघत होतो म्हातारं एका कापडाला इडी उडीत होतो म्हातारे मीडियावाडी नाही तू काय बोलणार नाही लय गाण आलं शबा म्हणजे चांगलं नाही आवय चांगलं नाही चांगले छोट्यासारखी गावची यात्रा शबास. यात्रा बाळू उपाशी पाहुणे रावळे उपाशी दिली हा मग आणि तू काय काय लिहित करतो काय करतो मीडियावरती हा? शबा आणि मारे होती उलटी. मला डांडाळला बरं बोल मग लय गाण आलं. नाही बरं चांगलं नाही नाही चांगले मला तू उलटो बोलला म्हातारं. आता काय उलट बोल मला आयुष्यभर तुला जमलं नाही ते करतो म्हणजे काय करणार म्हणजे म्हणतात तुला म्हणा आयुष्यावर तुला जमलं ते म्हातारी काय केलं? त्यांनी काय धंदा लावली? आता म्हणतो इथं काय करतो काय करते मला पाण्यापासून पेट्रोल तयार करतो या पाण्यापासून पेट्रोल त्या बापांनी ए, राजा आहे. त्या माणसाचं वर गाडी डोळे लावून फाडतो. डोळ्यात घालून. त्या बापांनी आहे. पाण्यापासून पेट्रोल दोघं बापले खाली फुगून मी आणि मग त्या बापाने त्याला का बॉस वर नाही ते बाणा पोटात घेत. पेट्रोल ती वेगळी आहे बाबा आणि मग त्याने ती मदत केली. अशी ती राहते काय झालं म्हाताऱ्याचं मुलगा काय रे? पण बायकोचं रिझल्ट पाहिजे ते आपल्या घराला नाही येते काय? नवरा बायको गाण्याची दोन चाकरी बरोबर आहे पण काय नाही माझ्या बापाचं अर्थ नाही. काय तू सांग रे बाबा काही नाही आम्ही आई बाबाचं लगीन करून दिलं एवढं शिकलं तो घरात घातलं काही याला लागतं हे करून. बघा, असं वाईट बोलायचं नाही वहिनीशिवाय. माझी काही एक माझी भाऊ नाही त्या दिवशी एकमेकाला मुका घेतो बघा. मुख काय केलं तिच्या कानाचं पुडकं दाबीत होतं लक्षही नाही माझं. म्हणजे कानात पुढं बघत नाही. आज केस गुंतलं ना तर पुडकं दाबीत होतं आता हे मला मुलं असं वाटतं मुका घेतली.
कानाचा मुखा दिला बाबाला यायचा होता आणि मला गाव काय बाबा काय माहित बायको काय जाऊन बघत होतो नाही पहिले काय काय झालं ते काय बाप मुद्रण काय झाले काय आता दूर टोपली फिरते बाप माणसं टोपली नाही हे बाई माणसाचं काम आहे आणि बाई माणसाचं काम सकाळ तुझं मोठा मोठा आणि लोक ते म्हणलं मला गिळती का बायको एक आले काय झालं का तुझं समजून सांग आता तुझं जाणार काय झालं लागा पाणी वाटणार सपोर्ट सपोर्ट दिमाग काम करायचं बाय मुलीचा का त्याची पण मारायचं लाथ आणि पाडलं मला काय काय बाबा मार काय म्हणजे नावलेले मार पाऊस झाली समजून घ्या बाई बाबा गेली निघून काय हा मला कळत नाही याव नाव लावून माझी नसली माझ्या घरी तुमच्या घरी गेले आमचं सणावला बोला काय फायदा आहे का त्याला समजून घ्या बाई आता तुझी बाईला मारलं तिने मग आता ही वेळी कोण कोणा मागत नाही मी काय सरकारचा नंबर अरे मग ती कुठेही तिच्या आई बाबाची इकडं म्हणजे माया गेला हा आहे का नाही आणि एखादा तो तिकडच्या बाजूला ठोकून मारवाय मला हा काय गेली केली काय तिने काय करतो गावात म्हणलं दोन चार खाकी कापड घालून चला बाहेर म्हणून आमचं जोडी झालीत ना काय आहे त्यांना म्हणलं खाकी कापड घालून चला त्यांना वाटलं पाहुणे पोलीस आणलं तो योग म्हणला आम्हाला पेडीच मिळले शर्ट नाही तुझ्या बापाने गेले आधी कपडे घालायला म्हणलं मग जाऊ दे लोकांना पैसे नाही आपला पैसे आपण उभा करायचा म्हणजे मग आपल्याला काय पाहिजे आधाराची गरज नाही हा म्हणजे नाही कोणी क्वार्टर नेले सर आणखी क्वार्टर आणि मग सासुरात गेलो बरं बघू पोरी पाणी मागायचं ना आणि मग लगेच बोला झाला सापडे असं गाणं मागत आणि काय काय डोके चालू सगळीच बिल पाण्याची वडी देतात मला काय शहरात भांडण झालं काय मग काय माझा काय आधी पोरी वाईट गाव वाटा सासू आणि पाठ टाका बाहेर सासू आणि पाठ टाका बाहेर सासू कुठं काय पाहुणा लय पिऊन आहोत तुला काय बापाची आणि जाण्याचं म्हणत होतं माझ्या बापाचं वाईट आठ आठ दिवस मी बंदी पाहून माणसाला कळकळीत नाही मला मग तिथून मारण्याची दारू करता कातून नाही मला शिरसाला पकडली 50 ही नाही दुसरी शिर जागेवर 50 पकडे राहतात मी काही येऊ नाही सगळे म्हणावं हा नमस्ते डायरेक्ट खायला म्हणलं संधी येतो तू जाय कापून खायची का बायको सोडली सापडून होते काय आता म्हणते मोकळ मांडा झाला मग हा सापडून आता बाकी बायको नाही सापडला त्यांना म्हणलं तुमचं गॅस माझ्या भरून ते बिचारे मागं सगळं मिळून येईल काटा काढायला चुरून फुडून उठले दोन आवाज काढलो तीच तुला द्यायची ठरली मला सांग की डोळा पाठवर काढली आणि माझं सगळं झालं पहिले काय काय बोस मला लग्न नाही पण जाऊ कसं काय बरं चालले ना आटूक बुटूक सुटूक आपण एकाला दोघं झालो दोघा तिसरा कोण तरी पाहिजे बाळासाहेब फलटणकर आले त्यांना तो घेऊ फलटणकर सिटी वाजली गाडी सुटली अंडरपदर गेला पुरी दांडा गाणी ऐकली पण रामा रामा
नवरा माझे सांग तू काय काय मी म्हणतो बाबा कोण गावात सुपारी खातोय ते मी म्हणतो तू काय त्या साक्षाने आवाज वाढवला एक काम करा चांगला आवाज देऊ का मी आओ बदल काय तू नाचणं बरं तू नाचणं जर खाली बोटा काम करा तुम्हाला नाव दे ना नाही मिठून घाली बोंबल ओ बाळासाहेब बंधनकर मला सांग तुझ्या बहिणीला मी दोन दिवस चालले ना पण मग टेन्शन घ्यायचं नाही काय म्हणायचं आपण सांगितलं तो विचारून काय बघा आया सारा सापा उठून काढ तू कोण असेल ती बोलली पद्धत आहे का डायरेक्ट म्हणतो तू कोण असेल तू टेन्शन घेऊ नको आणि काम काम समजा काय काय तिच्या कानावर खबर आलं काम नाही आपली जरी गाडी गेली तर ते नंबरला नाही पाहिजे तू माग रे टिपू सुलतान यो मा बापू यो काय का आहे का बाबू उस्मान भाई मी बात दिन को मर टेन्शन घेऊ नको एक काम करायचं 50 रुपये दोन काय आणतो तिकडं पडी का पडी आम्ही मेल्या हात होतो अरे गावची संघटना सोबत मग
काय नाही साहेब. हा कोणाला काय करायचं? एक काम करू. तिथे जाऊन राहतो. हा? मग काय? एक मग शंकरराव साहेब हात काय घालले. एक नंबर महाराष्ट्राचं गाणं लावलं. एक नंबर बाई म्हणून ठेवलं. हा. तिथे जाऊ बाई माणूसची. हा. चांगलं बोला. हा. चालायचं का? लगेच जय हनुमान नाथ मंडळ रसागड पेठवाडी शाखा संचालक नारायण सावंत यांच्याकडून या चालू कार्यक्रमासाठी 100 रुपये आलेले आहेत. म्हणजे त्यांच्या अत्यंत ऋणी आहे. ह्या ठिकाणी शंकरबा जाधव शक्तिवाले शाहीर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याकडे सुद्धा रायगड भूषण शक्तिवाले शाहीर शंकर जाधव यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. म्हणजे त्यांचे सदस्य ऋणी आहे. धन्यवाद. काही काही आपण आलोय. काय सांगू काय हे पूर्ण मागे आहे. आता एक काम करा. तिथं आतमध्ये बाया मुंगूस असेल. मुंगूस नाही बाळा असं बोल. आता बाय माणूस असेल. हा. चांगलं बोला. बर. तोंडी लागते. हा. आणि याला काय माझे मैत्र आणले त्याला तोंडाने ठेवा. बाय माणूस आहे बाबा. अरे वजन पाडलं पाहिजे बाई. बरोबर वजन कसं पाहिजे बाई सुरू माणसं पाहिजे. आता वजन कसं आहे? बाई आजू म्हणजे बघा खूप सगळे असतात. मागचं वजन कसं असेल. तीन पैसे. अरे वजन कसं पाहिजे. तुम्हाला दाखवून देऊ का? वजन बघा. पुढं आणि असायचं माणसं दोघं कसं असतील. आज पहिल्यांदा बघितलं. हा. तुझा घालून ह्याचा घालून असतात. बाई माणसं आतमध्ये आत. हा, द्या. कोण बाई? ओ बाई. अरे बाई काय? नमस्कार बाई. अरे बाई आणि कटकरी आहे. कसं आहे? मग घरी एका कोण बाई पण त्याला मग मला सांग बोलच नाही कसं आहे पद्धत कसं आहे. आपण मग त्या ठिकाणी गेलो ना. नमस्कार बाई. त्या म्हणतील, "अहो, आपण कसं नाव माझं स्वतः सरळ आणि सुटसुटीत." दोन टक्क्याचं खाल्ले. लय आवड नाही ना. आता जातो ना. नमस्कार बाई. अहो का हो सागर फॉकस आणि सुट्टी दोन छात्र का मित्र काय हो बाई मला कॉफी पाहिजे. ती बाई तो एवढी पळून गेलो, वर. बाई काय बोलणार नाही. आणि ती बाई बोलती का बाई? मग येण्याचा माझ्या वाट बघायची. पण ती बाई माझं पुरुषाचं बघायचं बोलणार नाही. हा काय हो बाई. नमस्कार बाई. अहो सागर फॉकस आणि सुट्टी दोन छात्र का मित्र काय हो बाई. नाही खंगे बरोबर. अरे अरे जो बाचा म्हणा. अरे
तिचा पण आई सारी चुकला असं जाऊ द्या बरं. काय तुमची गोष्ट नाही पाहिली. हा, द्यायला नाही घ्यायला नाही बस म्हणायला उठलं नाही नाच नाही तुला त्या पाण्याच्या बोटाला. हा? मग आला हातात. खाली बघ, तू खाली बघ. आपण आपल्या आजच्या गावामध्ये कधी परिस्थितीला आपण कधी वाईट बोलू का? नाही ना. त्याला फार मोठा गुन्हा केला. त्याला सजा झालीच पाहिजे. इथून मागं कोणी केली नसेल, इथून पुढं कोण करणार नाही. अशी ह्याला सजा देऊ. तू एक काम कर, त्याला खतरनाक सजा. खतरनाक सजा. आणि खतरनाक सजा. तू एक काम कर, तू खालीच्या तोंडावर झोप. आज बस नाही म्हणायचं पाहिजे काय द्यायला नाही द्यायला नाही. आता सगळ्यांचा पाहिजे काय करायला काही गरज आहे का? ए बुटक्या मारण्या, ए ती मालकाची मुद्रा आहे. हा? ए तू खाली बस. हा आता झालं ना तू बस झाला. तुला मी सांगतो तुला मी आणि कोण असतो त्या काय मला तू काय म्हणला. हा पप्पांनी कोणाला काय म्हणायचं आहे. तुला आता डोका नमस्कार. नमस्ते. जरी काय चुकलं असेल जरी काही झालं असेल तुम्ही शिल्लक करा. आणि माझं काय म्हणे आता जर परत जर ते फोटो दाखवला ना हा. मला सांगा. हो. मी इथं मागेल. नक्की नक्की. काय म्हणजे त्यांनी हात ठेवला का? ए त्रिशूळ तोंडाच्या खूपच झाली. हो ना. अन्याय झाला. कोणता अन्याय झाला तुमचा? काय करायचं? कोणती? मुंग्यात घालून मारीन मी. मुंग्यात घालून. आता पाय तू आणि तू जाऊ. आणि तुला हात ठेवायचा नाही. हा? कुशाल म्हणतो हा नालायक माणूस एकदा मला परत चान्स जाऊ द्या बाई, पोरं सोडून देतात ती गोटी करतात. हो ना. नमस्ते. कार्यक्रम तुमचा आहे. हो आमचा तुमचा कार्यक्रम आमच्या गावाला न्यायचा आहे. हो. पण किती पैसे घ्या. मी 1,20,000 रुपये घेते. अरे तसं नाही बाबा. आपण काय त्यांना दिलं त्यांनी काय घेतलं का. म्हणली का नाही? आपण काय दिलेत का? नाही. काय म्हणली? हा. मग तेव्हा राजू काय तरी कमी जास्त होतं ना. बाई किती म्हणला तुम्ही? 1,20,000. तेव्हाचा आमचं गाव आहे लहान. त्यामुळे आम्ही एवढं काय देऊ शकत नाही. तुम्हाला मी 2.5 लाख रुपये देऊ शकतो. चालेल. अरे 2 गुण ठरतो हे तू किती पैसे. पाहुणा या दोघांमध्ये तुम्ही जरा शहाणी दिसता आणि व्यवहारिक असता. हो का? 3 वर्ष मी शिकवती होतो. सेक्रेटरी? गावात शिकवती. अहो म्हणजे नेमकं काय म्हणायचं? हा 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 ते सेक्रेटरी का? हा. अच्छा अच्छा. तुम्हाला आम्हाला अहो आमच्याकडे पुरुष माणसं 50 लोक आहेत. हो. एक गडी फक्त तुझे. अहो पुरुष आणि गडी एकच ना. बरोबर. काय बोलतो हा नालायक? हा मगापासून पाहते काही मध्ये येऊन बोलतो.
पण तुमच्या कार्यक्रमात म्हणजे बापे म्हणून पण म्हणायचे. हो आणि लेडीज वगैरे ए, अहो काय झालं? अहो इतकं शुद्ध बोलू नका. बोलून तरी सुधरा नाही तर सुधरून तरी बोला. त्यामुळे हेच गाव पडत म्हणून मी शुद्ध बोललो. लेडीज बरं काय हरकत नाही. एखादी दोन गाणी म्हणून दाखवा. असं आपण बैठकीला बसू. मग तो बाजून पाहिजे तर कसं कपड कळी. म्हणजे तुम्हाला गाणी ऐकायची? हो गाणी काय झाली. पार्टीला भाव द्या. अहो तुम्हाला अजून काय माहिती आहे? ओ बाई, हा आमचं गाव सांप्रदायिक आहे. बर आशीर्वाद मरेपर्यंत जिवंत राहा. आमचं गाव सांप्रदायिक आहे का? प्रत्येकाच्या गळ्यात माळ आहे, फक्त मीच काढून टाकली. मोठा घराणा असेल ना. वाटणार नाही का सांग? फक्त एक दोन-तीन गाणी म्हणून दाखवा आणि सुंदर गाणी म्हणा. परवा दिवशी याची बायको ऐकत होती ना, ते गाणं झालं पाहिजे. कोणतं हो? कसलं गाणं ऐकत होती? मोबाईलला ती पूर्ण सेट करून बघत होती ना, मी कंटिन्यू बघत होतो. लय सुंदर गाणं पाहिजे. कोणतं अयो नको नको तुझं काय असेल तेच म्हण. देवाची भावना आता पुढे काढायला. माझ्या मुलींना बोलवून येते. अगं आशा उषा तुम्हाला गाणी मी नक्कीच ऐकून दाखवणार. पण आमच्या कार्यक्रमाची खासियत माहिती आहे का तुम्हाला? पोरींना बोलावलं, मला वाटतं अहो पोरी पेपरही करतायत. आल्या हिचं नाव काय? की आशा. हो हो ए, इथं घरी बोलावलंय, पोर बांधलंय तू. पोरगं भासलंय का नाही? नीट होईल, फक्त प्रॉब्लेम एवढाच होईल. काय? माझ्यापेक्षा काळ होईल. मुली बाहेर आली तर मला काय नाही. ही आशा. अरे बाबा, ही आशा. हो ऑनलाईनच्या भाषा. ए! अहो किती चांगले मनुष्य आहे हा. हो आशाला म्हणा, किती वर्ष झाली महादेवाची असं शिकली? म्हणजे तिच्या आईने तिलाच विचारायचं का? अहो मीच तिला ह्या व्यवसायामध्ये म्हणजे आणलं. तुम्ही हिची आई? हो आई शपथ, ही हिची आई. मला घे. ए ही कुणाला म्हणतो रे? याचीच कुण्या तोंडाच्या. ही कुणाला म्हणतो? घरच्या बायकोला म्हणतो का ही? हा तुमची म्हणायची. ती पोरगी ना. हो माझी मुलगी. तुमचं लग्न झालंय? अय्या आमच्यात लग्नच कोणी करत नाही. ती पोर टमाटोला येतो. मुली सुंदर असं झाले. काय बोल म्हणजे नाही बोल. काय?